माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माहिती मित्र आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण कोस्टल गार्ड या भरतीबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे नाविक जनरल ड्युटी आहे, जिथे तुमचं फक्त 12वी पास पाहिजे. फक्त त्यामध्ये तुमचं मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये तुमचं 12वी असणं गरजेचं आहे, म्हणजे सायन्स मध्ये. त्यानंतर नाविक डोमेस्टिक ब्रांच आहे, जिथे फक्त तुमच्याकडे 10वी पास मागितलेली आहे. आणि जे नाविक जनरल ड्युटी मध्ये यांत्रिक येतात, तिथे तुमच्याकडे संबंधित ट्रेड मध्ये कोणताही कोर्स असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात. म्हणजे डिप्लोमा इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, एटसेट्रा. कारण 10वी नंतर बरेचसे विद्यार्थी ITI करतात. त्यासाठी ही खूप सुवर्ण संधी असणार आहे. मात्र ते सर्वात महत्वाची गोष्ट, एज लिमिट कमी आहे. म्हणजे तुम्ही कमी व्हायचं, म्हणजे जे आता 12वी झाले, ITI झाले, त्या लोकांसाठी खूप महत्वाची भरती ठरणार आहे. कारण की तुम्हाला कॉम्पिटिशन तुमच्याच वयाचे विद्यार्थी असतील. तर वॅकन्सी आपण बघूया. जनरल ड्युटी साठी आहेत अनरिझर्व 99, EWS 25, OBC 65, SC 46 आणि ST 25 आहे. 260 जागा आहेत, सर्वाधिक आहेत. त्यानंतर यांत्रिक मध्ये म्हणजे मेकॅनिक असतील, इलेक्ट्रिकल असतील किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असेल, म्हणजे ज्या डिप्लोमा तुम्ही केला असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात. पण याच्यात तुम्हाला पाहू शकता जागा कमी आहे. त्यानंतर आहे जनरल ड्युटी, 104 जागा आहेत जनरल साठी. OBC साठी 71 जागा आहे. SC आणि ST 40, 19 असं आहे. 260 ह्याच्या पण वॅकन्सी आहेत. आणि डोमेस्टिक ब्रांच साठी आहे 70 आहेत. सॉरी, माफ करा, 20 जागा आहेत. आणि SC ST साठी 8 आणि 1. इथे जागा कमी आहे. त्यामुळे तुमचं जागानुसार तुम्ही ते अप्लाय करताना विचार करा. इथे तुमचे रिजन दिलेले आहेत. आता आपला जो वेस्ट रिजन येतो तिथे पाहू शकता गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र आहे. गोवा, दादर, नगर हवेली आणि दीव दमण आहे. आपण सध्या वेस्ट झोनवरच फोकस करूया, कारण महाराष्ट्रासाठी आहे. बाकीचे झोन मध्ये असतात त्यांच्यासाठी वेगवेगळे झोन दिले, म्हणजे ईस्ट असेल, साऊथ असेल. तर सिलेक्शन प्रोसिजर, एक तुमची एक्झाम होणार आहे. एक्झाम नंतर तुमचं एक फिजिकल होणार आहे. आणि त्यानंतर तुमचं इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे पासिंग मार्क्स किती आहे. त्यांनी एक नॉर्मल कट ऑफ मार्क्स दिलाय. पासिंग मार्क्स तेवढे तुमचं असणं गरजेचं आहे. इथे सेक्शन 1 जो रिटर्न असणार आहे तिथे 30 मार्क्स पाहिजे. अनरिझर्व, EWS आणि OBC. आणि SC ST साठी तुमच्याकडे इथे 27 मार्क्स पाहिजे. असे ते प्रत्येक पोस्ट साठी तुमचे आणि प्रत्येक कास्ट साठी पासिंग मार्क्स दिलेले आहेत. तर मी तुम्हाला PDF डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तुम्ही इथे एकदा पुन्हा चेकआउट करू शकता तुमच्या कॅटेगरी वाईज नुसार. त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही, तुम्हाला इथे हे दिलेलं आहे सिलेबस. थोडक्यात सेक्शन 1 साठी मॅक्झिमम मार्क्स 60 असतील, मॅथ 20 आणि सायन्सला 10 क्वेश्चन, म्हणजे 30 प्रश्न असणार. पण प्रत्येक प्रश्नाला मार्क 2 असणार आहे. म्हणजे तुमचे इथून होता टोटल 60 मार्क्सचा पेपर. अशा प्रकारे तुम्ही ते नॉर्मलायझेशनचं तुम्हाला सूत्र दिले आहे. नॉर्मलायझेशन तुम्हाला आता तलाठी भरतीनंतर सर्वांना माहितच आहे. अशा प्रकारे. आणि तुम्हाला इथे बघा फिजिकल फिटनेस होणार आहे. फिजिकल फिटनेस टेस्ट जी तुमची 1.5 किलोमीटर असेल, 1.6 किलोमीटर रन असेल, जे तुम्हाला 7 मिनिटात कम्प्लीट करायचं आहे. आणि 20 स्क्वॉट्स असणार आहेत, म्हणजे त्याला आपण उठक बैठक म्हणतो, हिंदीमध्ये दिलंय. त्यानंतर आहे 10 पुशअप्स. खूप सिंपल आहे, तुम्ही आरामात हे करू शकता. तर याची ऍप्लिकेशन फी जी असणार आहे ती ओपन आणि EWS साठी तुम्हाला 300 रुपये असणार आहे. आणि SC ST ला ही फी माफ आहे. तर असे होते आजचे व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन जाहिरातीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. धन्यवाद.